फिरवी ना माझ्या गाडीवर, गाडीवर फिरवी ना माझ्या, लाजला लाजला गाडी. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आता आपण पोहोचलेलो आहोत साताराचा फेमस हॉटेल मानस हॉटेल, ज्याचा काळा मटण खूप फेमस आहे आणि आपण नेहमी इथे आवर्जून जेवतो. तर आपण आलेलो आहोत बघा. आत्ताही गर्दी खूप दिसतीये आणि आताच आपण सगळे चाललेलो आहोत डिनरसाठी मानसमध्ये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम अनिकेत. आणि खूप दिवसांनी आपण परत एकदा आपला व्लॉग टाकणार आहोत, कारण गेला मे महिना पूर्ण आपला आजारपणामध्ये गेलं. हॉस्पिटलाइज होतो काही दिवस, त्याच्यामुळे काही आपलं शूट झालं नाही. आणि एप्रिलमध्ये बहिणीचं लग्न होतं, त्याच्यामुळे 2 महिन्याचा गॅप आलाय. तर आता खूप दिवसानंतर आपण निघालेलो आहोत. मला वाटते होळीच्या नंतर आता ही नेक्स्ट व्लॉग आहे. आणि आज निघालेलो आहोत महाबळेश्वरला. काल संध्याकाळी आपण आपला ट्रॅव्हल स्टार्ट केला होता आणि काल रात्री आपण इथे स्टे केला महाबळेश्वरच्या फाट्यावरच. आणि आता आपण निघालेलो आहोत महाबळेश्वरसाठी. माझ्यासोबत नेहमीची आपली गँग आहे. हे बघा, अखिलेश आहे, इकडे रिदिशा आहे, काव्य आहे, आदिती आहे आणि या नम्रता वहिनी आहेत. तर चला आता व्लॉग स्टार्ट करूया आणि महाबळेश्वरची पहिल्या पावसाची मजा घेऊया. खूप छान क्लायमेट आहे, तुम्हाला दाखवतो मी. 1 मिनिट. हे बघा, खूप छान असा क्लायमेट आहे. सकाळचे 6 वाजलेत आणि खूप छान असा क्लायमेट आहे बघा. मस्त पाऊस पडतो, एकदम रिमझिम, मज्जा येते. नाही राखलेस, काय म्हणशील महाबळेश्वर बद्दल? आपण जूनच्या फर्स्ट वीक मध्ये नेहमी येतो दरवर्षी. मस्त. काय म्हणशील? मस्त. नाही पण काय वाटतं, तुझा काय एक्सपिरियन्स आहे? मला आवडतं महाबळेश्वर. महाबळेश्वर सर्वांनाच आवडतं, पण जूनच्या फर्स्ट वीकची खासियत काय सांगशील? म्हणजे का त्याच टायमाला आपण काय येतो? तो क्लायमेट, तिकडचा फॉग, म्हणून आवडतं ना. चालेल, चला त्याच फॉगची आता मजा घेऊया. काय बोलतो? हो. खड्डा आहे पुढं. हो नाही तू बसणार हॉर्सवर? हा, डॉली फॉग मध्ये भारी येईल ना. परत घ्या. चालेल ना, बसवतो तुला हॉर्सवर. हा तुला. हा चालेल, बसवता तिथं वेण्णा लेकला. मित्रांनो, तर आता आपण महाबळेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि आता आपण आपल्या रूममध्ये चेक इन करणार आहोत, जिथे आपण बंगलो घेतला आहे तिकडे. तर जस्ट आपण पोहोचतोय. महाबळेश्वरमध्ये इतका धुकं वगैरे काय दिसत नाही आहे. नेहमी जे एक्सपेक्टेड असतं तसं क्लायमेट नाही आहे, पण ट्रॅफिक खूप आहे. तुम्ही बघू शकता, खूप ट्रॅफिक आहे. आणि हे सगळा सामानाचा लगेजचा पसारा आहे. हा हॉल आहे, इकडे किचन एरिया आहे, हा इकडे बेड आहे. इथे महाबळेश्वरचा मॅप लावलाय. इथे दुसरा बेड आहे आणि हा एक तिसरा बेड इथे आहे. छोटा बेड आहे आणि हा इथे पूल आहे त्यांचा. अशा प्रकारे आहे हे. लिंगमालामध्ये आपण स्टे केलेला आहे ना. मित्रांनो, ही बघा प्रॉन्स आणली आहे, मस्त की मोठ्या एकदम आहे. दाखव डॉली. हे बघा, थोडी मोठी आहे. आणि बाकी ह्याच्यात काय आहे? पापलेट, कलेट, ते काढ बाहेर. ही आहे रात्रीची सोय. हे बघा, हे पण मोठे आहेत एकदम. असं दाखव, असे फिर. ही रात्रीची सोय आहे. उद्याची बघू बाकी काय. तुम्ही काय करताय? काहीच नाही, पूर्वतयारी. चालेल चालेल. मित्रांनो बघा, मस्त एकदम मोठा पापलेट आहे, मस्त मॅरिनेट केलाय. आपला आगरी पद्धतीचं जेवण महाबळेश्वरला जेवायला मजा. इकडे भात लावलाय बघा, कोलबी झाली इकडे आणि हा पापलेट तळला जातोय. मस्त ताव मारायचा आता. इकडे सगळी बच्चा गँग खेळते टेंट हाऊस मध्ये. थांबा थांब. ए पाहू, ए
मित्रांनो आता आपण निघालेलो आहोत लिंगमाला वॉटरफॉलला. इथे लिंगमालाच्या इथे आपण जो बंगलो घेतलाय आणि आता लिंगमाला वॉटरफॉलला चाललोय. चला बघूया आता. पाहू काय खातेस? ए पाहू ए तळे काय खाते? कॉर्न कॉर्न खाते. छान आहे छान आहे. हो हे चहाची ऑर्डर दिली का? काय माहितीये काय सांगितलं. पुढे जाऊ. नेट नव्हतं. मित्रांनो 1.5 तासाचा जाम लागला या लिंगमाला पासून फक्त यांची वेण्णा लेकच्या एंट्रीसाठी. मित्रांनो रेंगत फायनली वेण्णा लेकला पोहोचलेलो आहोत. 1-1.5 तास आम्हाला गेला लिंगमालापासून. एवढी ट्रॅफिक होती. तुम्ही आत्ता बघू शकता किती गर्दी आहे. बोट हाऊसला सुद्धा खूप गर्दी आहे आणि सगळीकडे खूप एकदम लोडेड आहे महाबळेश्वर. आणि क्लायमेट सुद्धा जसा असतो एक्सपेक्टेड आपल्याला तसा क्लायमेट अजिबात नाही आहे. ते बघू शकता किती गर्दी आहे. झालं पण मित्रांनो अख्खा महाबळेश्वर जाम आहे. अजिबात कोणी येऊ नका आता टाका. मित्रांनो वेण्णा लेक पासून जी ट्रॅफिक लागली होती ती मेन मार्केटमध्ये ट्रॅफिक होती आणि आता आपण महाबळेश्वर मार्केटमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता खूप हे सुद्धा क्राऊडेड आहे आणि थंडी पण अजिबात नाही आहे. तर चला आता मार्केटमध्ये थोडंसं फिरूया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज इथेच आपला स्टे चालला आहे आणि काल खूप ट्रॅफिक होती त्याच्यामुळे आज कुठे ट्रॅव्हलचा प्लॅन नाही आहे. प्लॅन होता तापोळ्याला जायचं पण काल जी ट्रॅफिक मिळाली इथून महाबळेश्वर मेन मार्केटला जायला 1-1 तास लागतोय. त्यामुळे इथेच आहोत. तुम्ही बघू शकता खूप छान असा इथला व्ह्यू आहे या बंगलोचा. अरे प्राव काय करते तू? भेटली बंदूक तुझी? हा व्ह्यू आहे या बंगलोचा. ही पार्किंग एरिया आहे. इथे पण चांगला असा ओपन स्पेस आहे. त्या साईडला एक दुसरा हे आहे. 3 BHK आहे टोटल. हा हॉल आहे. आओ थंड आहे बघू. हा बघा जास्वंदाचा फूल पिवळ्या कलरचा आहे. आता मित्रांनो आम्ही आलेलो रेड बटन येथे गो कार्टिंग करण्यासाठी. पाहू गो कार्टिंग करणार ना पाहू? हा काय नको? तुझ्याकडे 500 रुपये कुठे आलं?
हा गेली गो गाडी. कमी जास्त झालं होते ना. मित्रांनो गो कार्टिंगसाठी आपण आलेलो आहोत रेडबटन इथे आणि आता आपला पण आहे गो कार्टिंगचा. चला थोडंसं रायडिंग करूया. पाहू मित्रांनो आता थोडे गेम्स खेळण्यासाठी लेक्चर्स त्या गेमिंग. आता प्राव्या बसली बघ. आपला पण तो गेम टाकला होता मी व्हिडिओ मध्ये खेळताना. दोन झाले आता. अशी उभी घ्या. पाहू बघ इकडे. चांगला आहे ना रे क्लायमेट आता. मस्त धुका आलाय ना. हे बघा एकदम चांगला असा क्लायमेट झालेला आहे. 2 रात्री एवढा काही क्लायमेट मिळाला नाही पण आता फायनली एक चांगला व्ह्यू मिळतोय आम्हाला. खूप धुकं झालंय. छान क्लायमेट आहे एकदम ना. डॉली डॉली शूटिंग करत बसली आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर डॉली. हॅपी बर्थडे टू यू. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज डे 4 आहे आणि आता निघालो आम्ही कालूबाईच्या दर्शनाला मांढरदेवीला. काल खूप चांगला क्लायमेट मिळाला रात्री आणि आता सकाळी एकदम ताजेतवाने होऊन निघालेलो आहोत ना. पाहू हाय कर. हाय बघा सगळे हाय करतायत. चला आता मग मांढरदेव मध्ये भेटूया. पाहू जा जा. मार. मित्रांनो आता आपण चीज फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत महाबळेश्वरच्या. खास इथला घी घेण्यासाठी. यांच्याकडे व्हरायटीज ऑफ घी आहेत आणि तेच घेण्यासाठी आता आपण आलेलो आहोत. तर चला बघूया यांची आता स्पेशालिटी. 1 लिटर घेते बस. 1 लिटर. अर्धा लिटर असेल ना. मित्रांनो बघू शकता इथे गीर गाईचं घी सुद्धा आहे आणि असं म्हणतात गीर गाईचे प्रोडक्ट खूप महाग असतात. इथे सुद्धा 1800 रुपये अर्धा किलो आहे. 3600 रुपये किलो आहे त्याचं घी. बघू शकता. ही घेतली ना स्टीलची. हा ठीक आहे तेच घे.
मित्रांनो आपण वाईला आलेलो आहोत. वाईच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. हे आहे वाईचं गणपतीचं मंदिर आणि चला आता आपण दर्शनाला जाऊया आतमध्ये. मित्रांनो गणपती दर्शन झालेलं आहे आणि सोमवार असल्यामुळे दुसऱ्या मंदिरात चाललोय. काशी विश्वेश्वर मंदिर हे शंकराचं मंदिर आहे आणि तिथे सुद्धा आपण दर्शनाला चाललेलो आहोत. आतमध्ये खूप प्राचीन मंदिर आहे आणि खूप सुंदर असं काम केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि इथे नंदी आहेत, त्यांचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये जाणार आहोत शिवचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनो आता मांडवदेवीला पोचलेलो आहे कालूबाईचं दर्शन घेण्यासाठी. आज आदितीचा बर्थडे पण आहे, त्यानिमित्ताने आपण आलेलो आहोत कालूबाईचं दर्शन घेण्यासाठी. तर चला आता दर्शन घेऊया. चालेल दाखव ना. आता पहिल्यांदा असं केलंय. कुठे चालली? बाप्पाच्या आईच्या दर्शनाला. अरे वा. मित्रांनो आधी बघू शकता आपण काळूबाईच्या मंदिरात आलेलो आईचं दर्शन घेण्यासाठी. गोरीला देस ना मला काय पाहिजे. घे घे मन मस्त घे. मित्रांनो संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि जस्ट आता खेड शिवापूर टोल नाक्यावर आपण चहा आणि बनमस्का घेतलाय. डे 4 होता आणि कालूबाईचं दर्शन झालं, वाईचं गणपती दर्शन झालं आणि अशा प्रकारे आता आपण आपल्या महाबळेश्वर ट्रिपची सांगता करत आहोत. तर चला आता भेटूया पुढल्या ट्रिपमध्ये. तोपर्यंत बाय.